मानकर बोलते. आपण जेवायला रोज पोळी भाजी दोन्ही वेळा करतो, पोळी भाजी भाकरी भाजी, त्याचा सगळ्यांना कंटाळा येतो. मग कधी कधी रात्री काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. त्यावेळेला आपण इडली सांबार, वडा सांबार, डोसे असं करतो. पण त्यातल्या त्यात अजून एक घरातल्या साहित्याची रेसिपी, एक मुगाच्या डाळीचे डोसे, हे मी करते नेहमी. तर ते तुम्हाला मी दाखवते. त्याचं साहित्य आहे, मुगाची डाळ 2 तास भिजत टाकायची. ही 2.5 वाटी टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका. आणि त्या मुगाच्या डाळीमध्ये कोथिंबीर घालून ती डाळ वाटायची. ही कोथिंबीर आहे, मिरच्या आहे, आलं आहे, तेल आहे, मीठ आणि हळद, हे असं साहित्य आहे. ही डाळ कोथिंबीर घालून वाटायची आणि मिरच्या आणि आलं मीठ घालून थोडं वेगळं वाटायचं. आणि करायच्या वेळेला मग मी तुम्हाला दाखवेन काय काय त्याच्यात घालायचं ते. हे आता मिक्सर मधून वाटून द्यायचं. मिक्सर मध्ये मी वाटून घेतलेली आहे. अशा तऱ्हेने मिरची आलं सगळं घालून वाटलेली आहे. हे बघा, मी बघू शकता पीठ कसं झालंय ते. करताना वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं लागलं तर. महत्वाची टीप सांगायची राहिली, ही डाळ जरी अगदी आदल्या दिवशी वाटून दुसऱ्या दिवशी जरी केले डोसे तरी चालतात. आणि जेव्हा तुम्ही डोसे कराल तर सगळ्या डोश्यांच्या त्याच्यात पाणी घालू नका, सरसरी असं वाटा. म्हणजे जर पीठ उठलं तर आपल्याला त्याची दुसऱ्या दिवशी भाजी करता येतात. आपण अशी सगळं आधीच घातलं, मिरची आलं वगैरे वाटताना, आणि हळद घालायची थोडीशी. आता मी रस्सा करून दाखवते. तेल लावलेलं आहे त्याच्यात. हा डोसा तयार झालेला आहे, मुगाच्या डाळीचा डोसा. याला चटणी वगैरे काहीच लागत नाही, फक्त लोणी किंवा तूप याच्यात तो छान लागतो. आणि आवडत असेल तर टोमॅटो सॉस पण याच्यात चालतं. तर ते तुम्ही खाऊन बघा. आता आधी त्या खाऊन बघा. आपण कोथिंबीर घातल्यामुळे हा हिरवा दिसतो, त्यामुळे मी त्याचं नाव हिरव्या डोसा ठरलेला आहे. आणि तुम्ही करून बघा, खाऊन बघा, आणि सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना. आणि